जिल्हा वार्षिक योजना आराखडा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निधीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांवर निधींची खैरात। खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वाडा गटाचे सदस्य समीर सुपे, नानेकरवाडी गटाचे सदस्य गणेश बोत्रे आणि पाईट गटाच्या सदस्य सुनीता बुट्टे पाटील यांच्या गटात विविध विकास कामांचा धुराळा। भामा खोऱ्यातील विकास कामांसाठी 8,60,00,000 रुपयांचा निधी मंजूर। नानेकरवाडी वाडा गटात कोट्यावधींचा निधी मंजूर। निधी मंजुरीच्या जाहिरातबाजीमुळे ठाकरे गटाला डिवचण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांचा प्रयत्न। वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत खोटी बनावट दस्तऐवज बनवून ठेवीदारांचा विश्वासघात करून 6,53,92,042 रुपयांचा अपहार। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापती सुरेखा टोपे यांच्यासह 36 जणांविरोधात उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पतसंस्थेच्या संचालक आणि अन्य व्यक्तींनी आर्थिक फायद्याकरता पतसंस्थेचे सोने तारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, जामीनकी कर्ज, वाहन तारण कर्ज, ठेव तारण कर्ज, जमा पावत्यांच्या रकमा रोज किर्तीस जमा न घेणे, बँकेतून आणलेल्या रकमा जमा न घेणे, बँक भरणा नावे दर्शवणे मात्र बँकेत जमा नोंद नसणे, बचत ठेव खात्यातून बोगस सहीने रकमा काढणे, बोगस खर्च नावे टाकणे, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत गुंतवणूक दर्शवणे मात्र संस्था दप्तरी काही पुरावे नसणे, दैनंदिन ठेव कमी शिल्लक असताना जादा रक्कम नावे टाकून हात शिल्लक घटवणे आदी प्रकारे संस्थेच्या कार्यात कसूर करून पतसंस्थेत अपहार केल्याचा ठपका। भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत सन 2013-14 ते 2017-18 या कालावधीमध्ये संचालक आणि अन्य व्यक्तींनी मिळून आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा दाखल। रामदास हिरामनकड, तुकाराम पिराजी टोपे, किसन सोपान गारगोटे, बाळासाहेब पंडित गारगोटे, रवींद्र नामदेव गारगोटे, अनिल गोविंद टोपे, शिवाजी बाबूराव जरे, काळूराम पांडुरंग टोपे, राजाराम किसन टोपे, सुरेश रंगनाथ लोखंडे, दत्तात्रय वाल्मिक गोरे, शांताराम बापू जगताप, विमल बबन गारगोटे, रामदास ज्ञानेश्वर जाधव, गोरख भागुजी टोपे, सुरेखा लक्ष्मण टोपे, मारुती ज्ञानोबा गारगोटे, राहुल रामदास टोपे, दत्तात्रय संतू टोपे, अंकुश रामदास जरे, निलेश हनुमंत टोपे, सुरेश शिवाजी टोपे, संतोष दत्तात्रय टिपरे, सुरेखा लहू गारगोटे, सुरेखा संजय टोपे या संचालकांबरोबरच काळूराम लक्ष्मण गारगोटे, शिवाजी दगडू टोपे, सूरज लक्ष्मण टोपे, सुरेखा लक्ष्मण टोपे, शिवाजी किसन भोंडवे, सारिका रोहिदास गारगोटे, रोहिदास तुकाराम गारगोटे, सुरेखा सुरेश लोखंडे, अनिता काळूराम गारगोटे, विशाल दत्तात्रय पवळे, रामदास संतू टोपे सर्व राहणार वाकी बुद्रुक तालुका खेड यांच्यावर गुन्ह्याची नोंद। या प्रकरणी सुनील मथुरा काळे वय 55 राहणार मोहन नगर धनकवडी यांची फिर्याद। आळंदी नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या इंद्रायणी स्वच्छता अभियान या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या अभियानात समाजातील विविध स्तरातून नोंदवला जातोय सक्रिय सहभाग। या अभियानास गुरुवारी मिळाली गती। इंद्रायणी तीरावर सुरेश दिवाकर आणि मुक्ताबाई निकम यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमातून विधायक पाऊल। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांची प्रवचन रूपी सेवा। या सेवेकरता त्यांना देण्यात आलेले मानधन त्यांनी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासाठी आळंदी नगर परिषदेकडे केले सुपूर्त। या देणगीमुळे स्वच्छता अभियानास अधिक गती मिळणार असून नदी आणि परिसर स्वच्छतेच्या कामांना बळकटी मिळणार। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत एप्रिल महिन्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन। 10वी, 12वी, पदविका, पदवीधर आणि पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या बेरोजगार तरुण तरुणींसाठी रोजगाराची संधी। पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे जिल्ह्यात आयोजन। रोजगार मेळाव्याचे 20 एप्रिल रोजी दौंड येथील वीर फिरंगोजी नरसाळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 21 एप्रिल रोजी इंदापूर येथील मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
22 एप्रिल रोजी औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 23 एप्रिल रोजी राजगुरुनगर येथील शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 27 एप्रिल रोजी शिरूर येथील तात्या टोपे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजन करण्यात येणार। या मेळाव्यात नामांकित उद्योजक सहभागी होणार असून उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार। राजगुरुनगर येथे अरिंजे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अक्षय पराड यांच्या पुढाकारातून शहरातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि शासकीय योजना नोंदणी शिबिर। या शिबिरामध्ये महिलांसाठी मेमोग्राफी तर सर्व नागरिकांसाठी ब्लड प्रेशर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, सीबीसी, रक्तगट तपासणी अशा आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या। शिबिरात 397 नागरिकांनी शिबिराचा घेतला लाभ। नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यासारख्या महत्त्वाच्या शासकीय योजनांची नोंदणी। मयूर भगत, सिद्धेश लोहट, प्रेम गायकवाड, सिद्धेश भोसले, आदेश कुंभार आणि अथर्व गावडे यांनी शिबिराचं केलं संयोजन। महाळुंगे येथील 3 पिरॅमिड एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलचा CBSE परीक्षेत 10वी बोर्डाचा 100% निकाल। या परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी अपूर्वा रतिकांत पवार हिने 97.20% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा पटकावला बहुमान। अपूर्वाने माहिती तंत्रज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण केले प्राप्त, तर हिंदी विषयात 99 आणि सामाजिक शास्त्र विषयात 97 गुणांची केली कमाई। शाळेच्या वैभवी दत्तात्रय देशमुखने 95% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर आराधना सचिन मांडेकर हिने 92% गुण मिळवून पटकावला तृतीय क्रमांक।